हाय, मी वैष्णवी. चला तर मग सांगलीकर सुरुवातीपासून सुरू करूयात. आणि आज मी 6च्या टायमिंगला आवरालो सकाळी. कारण म्हणजे मला कधी नाही ते कुडकुडत अंग थंडीत जायचं कॉलेजला. म्हणजे आधी जरा अभ्यास करून घ्यावं म्हणलो आणि त्या लेक्चरनुसार मला मी विचार केला तर 7:30ला जाऊ, 7:30च्या आत झालं, 8चं 8:30 तरी पण कसं तर पोहोचायचा विचार केला. आणि कॉलेजमध्ये गेल्यावर ना मॅडमनं PPTचं प्रेझेंटेशनसाठी बोलवले ना. मग परत नाश्ता तर करून गेलेच मी, पण विषय असा झाला की तिथे गेल्यावर मॅडमांनी माझा विषय घेतला आणि दुसरी मॅडम येऊन म्हणते की मॅडम PPT प्रेझेंटेशन कंपल्सरी आहे काय? ती दुसरी मॅडम. पण ही मॅडम म्हणते की "नाही, नाही हो पोरांना कामं नाहीत ना." म्हणून सांगितले. मग मी ती मॅडमाच्या तोंडाकडे बघायली, मॅडम माझ्याकडे बघायल्या. मग माझा सगळ्यांना आता त्यात काय म्हणतात त्याला, करायचं त्यांना PPT प्रेझेंटेशन. मग मी कसं करू? तुम्हाला माहीत आहे ही टाईमपास म्हणून करायल्यात. मग मी जाऊ का नको, जाऊ का नको असं करत गेलो कॉलेजला. फोटो एस्थेटिकपणा करायला ती काढलेला बघितला. मी जेवण करून संध्याकाळी चहा पिऊन पिकलं होतं जेवायला. मला तर नाहीच नाही. आणि सकाळी नाश्त्याला पण शिरा होता, डोकं आधीच सरकलेलं. मग थोडा पिझ्झा मागवला, थोडा म्हणजे 300चा मागवलेला पण बारकाच आला. मग तो पिझ्झा खाल्ला. त्यात आम्ही 4 जण होतो भाग. मग तिसरा भाग जरा एकमेकाला बरोबर वाटून दिला. आणि आम्ही काय म्हणतात त्याला 10ची चॉकलेट घेतली, ती पण खराब निघाली. तरी पण खायलतो. पण नंतर लक्षात आलं उद्या आहे कंबाईनचा सीचा पेपर. तर काय झालं तर काय खरं नाही. काय झालं ते तुम्हाला नक्की कळवते. थँक